नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेती ॲग्रिकल्चर, शेती हा व्यवसाय म्हणा, धंदा म्हणा, शेतकऱ्याने कंपनी जरी म्हणली तरी चालेल. कारण 1000, 2000, 5000 स्क्वेअर फूटमध्ये काहीतरी एक प्लॅन टाकून काम करणारे जर कधी स्वतःला कंपनी म्हणत असतील तर 12, 15, 20, 50, 100 एकरवाला शेतकरी हा स्वतःला कंपनीचा हब म्हणू शकतो. म्हणून स्वतःत कमीपणा वाटू देऊ नका. नमस्कार, मी चंद्रकांत माळी, मानसी ॲग्रो फार्म, शनी मांडळ, तालुका जिल्हा नंदुरबार. आजचा व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शेतकरी बांधवांनो, पी एच म्हणजे नेमकं काय असतं, पी एचमुळं जमिनीवर काय फरक पडतो, पी एचचं नियोजन केल्यानं उत्पन्नात काय फरक पडतो, पी एचविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओतून भेटणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पूर्ण बघा, एक 10 सेकंदही स्किप करू नका. थोडासा नॉर्मल लॉंग होऊ शकतो, परंतु जर खरंच तुम्हाला प्रॉपर माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. शेतकरी बांधवांनो, आपण शेतीत खूप रात्रंदिवस मेहनत करत असतो, परंतु आजचं युग हे नुसतं मेहनत, हार्डवर्क नाही तर स्मार्ट वर्क करण्याचं आहे. आधुनिकतेकडे वळण्याचं आहे. पारंपरिक पिकांच्या मागे न लागता नवीन पिकांचा उपयोग करून, नवीन पिकांचा वापर करून, लागवड करून पारंपरिक पिकं न करता आधुनिकतेकडे वळणं खूप महत्त्वाचं आहे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे पी एच ही संकल्पना प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे. पी एच काय असतो, पी एच कमी झाला तर काय अडचणी येतात, पी एच जास्त झाला तर काही अडचणी येतात, पी एच न्यूट्रल करण्यासाठी काय दिलं गेलं पाहिजे, जास्त झाला तर कमी करण्यासाठी काय दिलं गेलं पाहिजे, कमी झाला तर जास्त करण्यासाठी काय दिलं गेलं पाहिजे. आपल्या जमिनीचा पी एच, आपल्या पाण्याचा पी एच हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर चला टाईम न घेता सुरुवात करूया व्हिडिओला. तर पी एच म्हणजे काय शेतकरी बांधवांनो, पी एच म्हणजे, पी एचचा फुल फॉर्म होतो पोटेन्शियल हायड्रोजन. जे आपण जमिनीचा सामू, मातीचा जो सामू मोजतो ते मोजण्याचं एकक देखील पी एचचं म्हटलं जातं. जसं पाण्याचा एकक, हवेचा एकक, जे काही सगळ्या गोष्टी आहेत, सगळं मोजण्याचं जे एकक येतं त्या प्रकारातलं आपल्या जमिनीचं एकक मोजण्याचं, सामू मोजण्याचं एकक म्हणजे पी एच. पी एच म्हणजे काय तर पोटेन्शियल हायड्रोजन. हा फुल फॉर्म प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, मातीचा पी एच बरोबरच तुमचा शेतात वापरल्या जाणाऱ्या जे तुम्ही पिकाला पाणी देताय त्या पाण्याचा पी एच देखील महत्त्वाचा आहे. तुमचा पाण्याचा पी एच किती आहे, तुमचं बोरिंगचं असेल, विहिरीचं असेल, कालव्याचं असेल, जे काही असेल, तुम्ही ज्या फवारण्या घेता त्याचा रिझल्ट, तुम्ही जे पिकं घेता त्याचं उत्पन्न, तुमची मेहनत केलेली ती किती सार्थक होते हे देखील याच्यात महत्त्वाचा भाग पी एचचा आहे. त्या पाण्याचा पी एच न्यूट्रल आहे का कमी जास्ती आहे त्याच्यावर देखील तुमचं उत्पन्न आधारित आहे. पाण्याचा पी एच, शेतकरी बांधव, पी एच महत्त्वाचा विषय काय, पी एच म्हणजे आपण जो पाण्याचा असो, मातीचा असो, 1 ते 14 अंकापर्यंत मोजतो. त्याच्यात 7 हे उत्कृष्ट मानलं जातं. 7.5 पर्यंत जमिनीचा सामू पी एच आपण न्यूट्रल मानतो, 7 पर्यंत न्यूट्रल मानतो. जर का तुमचा, पहिले पाण्याचा घेऊ आपण, तर शेतकरी बांधवांनो, पाण्याचा पी एच जर का तुमचा कमी असेल किंवा जास्त असेल तर तुम्ही केलेली फवारणी, तुम्ही दिलेलं पिकाला पाणी हे पीक पूर्णप्रमाणे घेत नाही, त्याला पाहिजे तसं त्या प्रमाणात भेटत नाही, म्हणून देखील रिझल्ट कमी येतात. बऱ्याच गोष्टीत आपण काही औषधांवर म्हणा किंवा ब्रँडवर म्हणा किंवा काही गोष्टींवर दोष देत असतो, परंतु शेतकरी बांधवांनो, फवारणी करत असताना तुमच्या पाण्याचा पी एच देखील खूप महत्त्वाचा घटक आहे. जर का तुमचा पाण्याचा पी एच मेंटेन असेल, न्यूट्रल असेल, तर तुमच्या फवारणीला रिझल्ट भेटणार आहे, मग ते कितीही ब्रँड औषध असू द्या. कारण याचा फरक काय पडतो, जर तुमचा पाण्याचा पी एच हा मेंटेन असेल शेतात फवारल्या जाणाऱ्या, तर ते झाड पूर्णप्रमाणे झाडाची पानं शोषण करतात. फवारल्या गेलेल्या पाण्याचं, फवारण्याचं, औषधीचं शोषण पूर्णप्रमाणे करतात, त्यामुळे रिझल्ट हा 100% येतो. आणि जर का तुमचा पाण्याचा पी एच हा खालीवरती असेल तर पानातील जे छिद्रे येतात, स्टोमाटा, ज्याला स्टोमाटा म्हणतात, पाण्यातील छिद्र, ते पूर्णप्रमाणे शोषण करत नाही त्या औषधांचं, त्यामुळं पाहिजे तसा रिझल्ट येत नाही.
म्हणून पाण्याचा पीएच मेंटेन करण्यासाठी जर का तुमचा खालीवर असेल तर बाजारात भरपूर औषधे स्क्रीनवर देतो जे मी प्रत्येक गोष्टीची माहिती स्क्रीनवर देणार आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा, एक तर मग स्क्रीनशॉट काढून पूर्ण डिटेलमध्ये माहिती बघू शकता. तर पाण्याचा पीएच मेंटेन करण्यासाठी पीएच बॅलेन्सर चांगल्या कंपनींचं भरपूर बाजारात आहे. त्याच्यात आपण व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनशॉटद्वारे फोटो दिसणार आहे, त्याच्यानुसार तुम्ही माहिती घ्या. त्याच्यानंतर जमिनीचा, शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. जर का तुमची जमीन, तुमचा भाग, तुमचा एरिया, जिल्हा, तालुका, राज्य अतिवृष्टीच्या एरियात असेल, जर कधी तुमच्याकडे जास्त पाऊस पडत असेल तर तिथली जमीन ही आम्लवर्गीय मानली जाते. ज्या जमिनीत जास्त प्रमाणात पाऊस पडतो तिथली जमीन ही आम्लवर्गीय म्हणजे ॲसिडिक. जे ॲसिडिक म्हणजे काय की जे पीएच न्यूट्रल जो 7 असतो त्याच्यापेक्षा कमी 5, 4, 3 असणं. आणि या जमिनीत पाऊस खूप कमी प्रमाणात पडतो, अत्यंत कमी प्रमाणात, खूप कमी पाऊस होतो, तिथं आपण त्या जमिनीला क्षारीय मानतो. आणि त्या जमीन ही क्षारीयच असते. म्हणजे पीएचचं प्रमाण हे खूप जास्त असतं, 9, 10, 11, 12 अल्कलाईन ज्याला म्हणतो आपण. तुम्हाला मागाशी म्हणलो 1 ते 14 पीएच आपण मोजतो. तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, जर तुमचा जमिनीचा पीएच हा 7 पेक्षा कमी असेल तर ती ॲसिडिक होते, आम्लधर्मीय असते. तर त्याला वाढवण्यासाठी तुम्ही शेतात एक तर फॉस्फरस, पोटॅशयुक्त, जास्तीत जास्त पोटॅशयुक्त खतांचा वापर करू शकता. त्याच्यानंतर चुन्याचा वापर करू शकता. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट, जे आपण बरेचसे शेतकरी अनुभवी, आपण आपले आजोबा वडील जर बघितलं तर तुम्हाला अनुभव असेल, लसूण कांद्यात राख टाकली जाते, जळलेली लाकडांची, काड्यांची, काडी कचऱ्याची राख टाकली जाते. राखेने देखील तुमचा पीएच हा वाढून न्यूट्रल होत असतो. जर राख टाकली तर त्याच्यामुळे देखील तुम्हाला पीएच कंट्रोल करण्यात मदत होईल. परंतु शेतकरी बांधवांनो, 1-2 तगारी, पाटी जे काही म्हणत असाल त्याच्यावर होत नाही. एकरी कमीत कमी 400 ते 450 किलो राख शेतात पडणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पोटॅशयुक्त खते. जर का तुमचा जमिनीचा पीएच 7 पेक्षा कमी झाला तर जे काही 16 अन्नद्रव्ये आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्ये, मेन अन्नद्रव्ये 3 प्रकारचे असतात, मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म, ते तुम्हाला माहीतच असेल. परंतु जे काही आपले सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत, झिंक, बोरॉन, फेरस, कॉपर, मॅग्नीज, मॉलिब्डेनम जे काही असतील ते जहरच्या प्रमाणात, विषच्या प्रमाणात कामं करतात जर तुमचा पीएच जमिनीचा कमी असेल तर. म्हणून पीएच मेंटेन करण्यासाठी पीएच बॅलेन्सर असता, जे काही म्हणलो चुना, राख, पोटॅशयुक्त खतं हे देऊन तुम्ही पीएच वाढवू शकता. आणि समजा जर का तुमच्या जमिनीचा पीएच जास्त असेल 7, 7.5 पेक्षा, 8 म्हणा, 9 म्हणा, 10 म्हणा, 11 म्हणा, 12 म्हणा, 14 असतो, तर त्याला कमी करण्यासाठी काय दिलं गेलं पाहिजे. आणि जर का पीएच समजा 7.5 पेक्षा जास्त असेल तर झाडं कुठली खतं घेत नाही, तर त्याचं महत्त्वाचं उत्तर म्हणजे जे तुमचं फॉस्फरिक युक्त खतं आहे, ज्याच्यात जास्त फॉस्फर आहे, त्याच्यानंतर पोटॅश, ही खतं घेणं झाडं कमी करता. फेरस, जे काही झिंकही कमी करता उचलणं. तर जे काही हे खतं आहे हे तुम्ही कितीही ड्रीपद्वारे दिले, बेसल डोसद्वारे दिले, खालून दिलेत, झाड अपटेक करत नाही. त्याच्याकरता तुमचा पीएच कंट्रोल राहणं जमिनीचा महत्त्वाचं आहे. मग पीएच वाढलेला असेल तर तो कमी कसा करावा, तर त्याच्यासाठी तुम्ही जमिनीत, शेतात जिप्सनचा वापर करू शकता. त्याच्यानंतर फॉस्फरिक ॲसिड, बरेचपैकी शेतकरी फॉस्फरिक ॲसिड सोडता. शेतकरी बांधवांनो महत्त्वाची गोष्ट, मला असेही शेतकरी भेटलेत की नेमका त्यांच्या जमिनीचा पीएच हा कमी आहे, तो वाढायला पाहिजे, परंतु तरी ते फॉस्फरिक ॲसिड देता. महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर फॉस्फरिक ॲसिड किंवा फॉस्फरिक युक्त खतं जास्त देत असाल तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की तुमचा जमिनीचा पीएच किती आहे, तुम्हाला कमी करायचा आहे का जास्त करायचा आहे, त्यानुसार हे सगळं नियोजन झालं पाहिजे. जर तुम्हाला 8, 9, 10, 11 वरनं पीएच 7 वर कंट्रोल करायचं असेल तर फॉस्फरिक खतं वापरा. त्याच्यानंतर जिप्सन वापरू शकता, वर्मी कंपोस्ट वापरा, जास्त प्रमाणात शेणखताचा वापर करा, फळबाग असेल तर कुजलेला शेणखताचा वापर करा.
इतर पिकं असतील तर आपण पूर्व मशागती पहिले शेणखत टाकत असतो. जास्तीत जास्त शेणखताचा वापर करा, गांडूळ खत वापरा, जेणेकरून जमिनीचा pH हा कमी होऊन न्यूट्रलपर्यंत येतो 7 पर्यंत. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत शेतकरी बांधवांनो. कारण जे काही तुम्ही रात्रंदिवस मेहनत करत असता त्याला फळ भेटणं हे खूप गरजेचं आहे. आजचं युग हे हार्ड वर्कचं नसून तर स्मार्ट वर्कचं आहे. तुम्ही कमी मेहनतीत किती कमवताय याला महत्त्व आहे. खूप जास्त मेहनत करून रात्रंदिवस मेहनत करून जर तुम्ही काही कमवत नसाल, हातात येत नसेल, तर त्याला महत्त्व नाही आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तर म्हणतो, फळबाग वर्गीय शेतकऱ्यांना तर गरजेचीच आहे, पण इतर पिकांनाही आपण वापरू शकतो जर जमिनीचा pH सामू कमी जास्त असेल तर. सिलिकॉन ग्रॅन्युलमध्ये जे सिलिकॉन येतं 65%, सिलिकॉनचा pH हा न्यूट्रल असतो 7%. जर तुम्ही बेसल डोसमध्ये खतासोबत सिलिकॉन वापरत गेलात तरी देखील तुमचा जमिनीचा pH हा न्यूट्रल होण्यास मदत होत असते. म्हणून या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. मी एक शॉर्टही बनवला होता. pH मीटर हे प्रत्येक शेतकऱ्याकडनं असणं गरजेचं आहे. त्याच्यात बरेचसे शेतकऱ्यांचे नेमकं तेवढ्यासाठी असे कमेंट आल्या की कुठं भेटेन, कसं भेटेन, काय करायचं. शेतकऱ्यांना सोपी गोष्ट आहे. ॲमेझॉन, मेशो, फ्लिपकार्ट ऑनलाईन भेटतं. एक 250, 300, 400 रुपयापासून तर 2-2, 3-3 हजारापर्यंत आहे. पण एवढं आपल्याला गरजेचं नाही आहे. एवढं मागवायची काही गरज नाही. मी जे शॉर्टमध्ये दाखवलं आहे ते 250-300 रुपयाची वस्तू आहे. त्याच्यात तुम्हाला सनलाईट दिसते, झाडावर प्रकाश किती पडतं आहे, पिकावर मॉइश्चर किती आहे जमिनीत, ओलावा, त्याच्यानंतर शेवटी pH येतं त्याच्यात बटन, सगळं दिसतं बरोबर की आपल्या जमिनीचा pH किती आहे. तुम्ही कुठेही मोजू शकता. तर ते तुम्ही ऑनलाईन मागू शकता. जर माहिती आवडली असेल तर मानसी ॲग्रो फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल चॅनलवर तर आवर्जून सबस्क्राईब करा. जे काही गोष्टी सांगू त्या खऱ्याच सांगतो. आपण शेतकऱ्यांच्या माहितीसाठी सांगतो आणि महत्त्वाच्या सांगत असतो. इतर राहिली गोष्ट फळबागेची, पेरूबागेची, आजचा विषय म्हणजे खरं तर pHवर होता. सगळ्याच पिकांमध्ये सगळ्याच जमिनीला कामात येणारा विषय. बाकी पेरू फळबाग करत असताना देखील तुम्हाला या गोष्टी सगळ्या गरजेच्या आहे. नवीन असाल तर मानसी ॲग्रो फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांनो, आजच्या मतलबी दुनियेत बऱ्याचशा लोकांना अडचणी येत असतात. कोणी कुठं फसतं, कोणाचा मित्र फसवतो, घरचे फसवता, भाऊबंदकी फसवते, बऱ्याच गोष्टी असतात. 3च गोष्टी सांगतो, 3 गोष्टी. फक्त काटेकोरपणे त्या 3 गोष्टींचा आपल्या जीवनात काटेकोरपणे अर्थ समजून घ्यायचा, पालन करा. तुम्हाला कधी कुठं अडचण येणार नाही. पहिली गोष्ट महत्त्वाची शेतकरी बांधवांनो, कुणाशीही कुठलाही कसाही व्यवहार करत असताना व्यवहारात लहान मुलाप्रमाणे व्यवहार करा. लहान मुलगा असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, कामात तुम्ही नोकरीला असा, शेतकरी असा, धंदेवाईक असा, कुठल्याही गोष्टीत असा, कामात माणसानं रात्रंदिवस तरुण असणं गरजेचं आहे. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट, तुम्ही लहान असाल, मोठे असाल, वयस्कर असाल, अनुभव हा म्हाताऱ्यासारखा असायला पाहिजे. धन्यवाद.